प्रश्न डायग्राम संदर्भात असतो, तो म्हणजे त्रिकोण मोजणे. बघा हा जो त्रिकोण आहे तो एकच त्रिकोण आहे. एक प्रश्न हमखास असतो, केअरफुली लक्ष देऊन ऐका. बघा हा एक त्रिकोण आहे, मी एक रेषा वाढवली, झाले किती त्रिकोण? 1 2 आणि वरचा 3 आपण सहज मोजू शकतो बरं का. ओके, पण अजून रेषा वाढल्या, मोजत बसायला आपला वेळ लागतो बरं का, तो पण परीक्षा संपून जाते. तर एकदम शॉर्टकट ट्रिक्स आणि हे ट्रिक्स लक्षात असू द्या. रेषा किती येतं? 1 2 3 4 4 रेषा आहेत. 4 गुणिले 3 करायचं. स्वतःशी तो कोण करू शकत नाही त्रिकोण, एक कमी करायचं. 4 गुणिले 3 भागिले 2 करा, संक्षिप्त करा. 2 गुणिले 3 म्हणजे एकूण येतात 6 त्रिकोण असतात. किती येतं? 6 त्रिकोण. 1 2 3 4 4 रेषा. 4 गुणिले 3 केलं भागिले 2 केलं, एकूण किती? 6 त्रिकोण. बघा अजून मी एक रेषा वाढवलेली आहे, ही रेषा वाढवली. ओके, आता रेषा किती येतं? 1 2 3 4 5. मग 5ला काय करू आता? 1 कमी करायचं बरं का. 5 रेषा येतं, 4 भागिले 2 करा, संक्षिप्त करू. काय येतं? 2. 2 गुणिले 5 म्हणजे एकूण त्रिकोण निघतात 10 त्रिकोण. ओके, आता हाच प्रश्न मी रेषा वाढवलेली आहे, एक रेषा राईट, परत रेषा वाढवलेली आहे. आता कॉमेंट करून सांगा किती त्रिकोण असतील. लगेच उत्तर सांगा, जे उत्तर लगेच सांगेल तो हुशार.